परत बोल. गुड मॉर्निंग सर्वांना. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लाईफ विथ शार्वी अँड मम्मा. तर इथे मी शेवयाचं उपीट बनवण्यासाठी सोजीच्या घरी केलेल्या शेवया आहेत. एक कांदा, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे. आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. काय तिकडे टाकून ये डस्टबिनमध्ये. शेवया आपल्याला या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. इथं मी शेवया चांगल्या भाजून घेतल्या आहेत लालसर रंगावर. इथे बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. आता कढई काळी आहे म्हणून नावं ठेवू नका. ही लोखंडाची कढई आहे त्यामुळे ती काळीच राहणार. तेल गरम झालं ते त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी तडतडली की जिरे, त्यानंतर बारीक केलेली मिरची आणि सोबतच कांदा. ह्याच्यामध्ये हवा असल्यास तुम्ही शेंगदाणे देखील टाकू शकता. कांदा चांगला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. थोडेसे शेंगदाणे टाकते. कढीपत्ता. शार्वीला बाहेरची मॅगी द्यायचं बंद केलेलं आहे. त्यामुळे मी तिला असं शेवयाचा उपमा बनवून देते आणि तिला सांगते की ही मॅगी आहे म्हणून. त्यामुळे ती आवडीने खाते. ओ त्यामध्ये टाकायची आहे हळद. कोथिंबीर ही तेलामध्येच टाकायची परतताना. त्यामुळे कोथिंबीरीचा एक छान सुगंध येतो. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही वरून देखील टाकू शकता, परंतु इथे मी तेलातच टाकून घेतली आहे. ते टाकायचं आहे पाणी. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसारच वापरा. आणि सर्वात शेवटी टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आणि या पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर भाजून घेतलेल्या शेवया यामध्ये ॲड करायच्या आहेत. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया ॲड करून घेऊया आपण. आता एक 5 मिनिटे चांगलं शिजू देऊया. तयार आहे आपला शेवयाचा उपमा. बघू शकता तुम्ही एकदम छान असा मॅगी सारखाच दिसतोय की नाही. त्यामुळे शार्वी खूप आवडीने खाते. तिला मी बाहेरची आपली विकतची मसाला मॅगी मिळते ती बंदच केली आहे. ती खात पण नाही आणि आणली तरी.
हेच बनवून देत असते मी तिला. बघू शकता इथं किती छान दिसत आहे शेवयाचा उपमा. ज्यांना गोड शेवया आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने शेवयाचा उपमा करून खाल्ला तरी चालेल. छान आहे. आवडलं तुला? काय आहे ते? मॅगी. काय आहे? मॅगी. इकडं बघून सांग ना. काय खाती तू? वर बघ, वर वर बघ. मॅगी. मॅगी खाती? हा. बर. नीट खा. ही चिकूची फ्रेंड आली, जुई. जुई तुझं नाव सांग. नाव सांग. तुझं नाव सांग. काय नाव आहे तुझं? जिजा. पुढं पप्पाचं नाव काय? हा. नाश्ता केला? काय खाल्लं? काय खाल्लं? खाली बस. धर. हा, फ्रॉक घालायचा. धर. हा, खाऊन घे. धर 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 लवकर. जुई खाली बस. जुई खाली बस ना. चिकू जेवती ना. जुई खाली बस ना. भाजीवाल्याकडे देऊ का त्या? खाली बस. चिकू खाते ना, खाली बस. गुडगल आहे ना तू? गुडगल आहे ना? शंभो केली? आंघोळ केली? ए धर चिकू. चिकू धर. तर आमच्या इथे ना नाश्ता वगैरे झाल्यानंतर हातगाडीवरती ना एक बांगडीवाला बांगड्या घेऊन आला होता. खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या त्याच्याकडे. इथे तुम्ही बघू शकता. इतक्या छान बांगड्या होत्या ना की, आणि सणासुदीमुळे पण तो आला होता. असं नेहमी पण येतो. खूप सुंदर बांगड्या होत्या त्याच्याकडं. कोणताही सेट घ्या 50 रुपयालाच होता. फक्त ह्या काचेच्या ज्या मोठ्या बायकांच्या बांगड्या होत्या त्या 100च्या होत्या. खूप छान रंगेबिरंगी होत्या. तो अक्षरशः असं सेट करून देत होता बांगड्यांचं की कशा प्रकारे बांगड्या छान दिसतील ते. इथे बघू शकता तुम्ही. आपले जे 2 गोट असतात ते जरी घेतले तरी 50ला. हा, हे बघा, हे मी दाखवते. ते नवीन स्टाईलच्या होत्या त्या. नवीनच पॅटर्न आलेला आहे आणि ते सगळं घेत होत्या. कितनी चूड़ियाँ ले ली आपने? ये मेरे साइज का नहीं है भैया, मेरे साइज का दे दो ना, इसमें ऐसा डार्क कलर ना. आमच्या इथे बांगडीवाला आला होता. त्याच्याकडून मी ह्या बांगड्या घेतल्या आहेत डेली यूजला घालण्यासाठी. कशा आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आज काय आहे? जुई काय ग ते तुझ्या हातात? सुट्टी कशाची आज? काय आहे ते? पिकाचू. हा, पिकाचू येते. पिकाचू. बघा ही आमची तन्वी. केस सोडायचे. इकडं सरक. वाव. गाडी आली कुठे चालली? फिरायला चालली? लिपस्टिक लावलेली तर सगळी पुसली तू. बोल ना. बोल की. अगं बोल की काहीतरी. हाय तरी कर. इथे मी छान असं लोटस बनवलेलं आहे. लोटसचं तोरण बनवलेलं आहे किंवा लटकन बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले आहेत दुपारचे 4 आणि मी 2-3 दिवसापूर्वी ना हे पाईप क्लीनर्स घेऊन आले होते दुकानामधून. त्याच्यापासून मी एक छान असं लटकन केलेलं आहे. कमळाच्या फुलाचं लटकन केलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते मी.
शकता बघा. दोन शेड मध्ये केले आहे, एक डार्क पिंक आणि लाईट पिंक असं. आणि हे छोटस कळी छान असं बनवलेलं आहे, ते बघू शकतात. आता गौरी गणपतीमध्ये डेकोरेशन साठी खूप टाइम जातो हे बनवायला. शक्यतो हे फूल बनवायलाच खूप टाइम जातो, फुलांच्या पाकळ्या वगैरे, परंतु छान वाटते. ते बघू शकता तुम्ही किती छान वाटते. असं तुम्ही कसंही हँग करू शकता. तुम्हाला जर फुलं उलटी खालच्या दिशेने हवी असली तर असंही हँग करू शकता, वरच्या दिशेने हवे असतील तर असंही हँग करू शकता. असं लटकन बनवलेलं आहे, लॉंग मोठा आहे हे. आणि आता मगाशी जास्वंदीचं फुल बनवायचं आहे, त्यासाठी इथे मी जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या देखील बनवून ठेवल्या आहेत. आता त्या फक्त स्टिक करून घ्यायच्या आहेत. त्या स्टिक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. परंतु जास्वंदीच्या फुलामध्ये जे पोलन असतात ना येलो कलरचे, ते काही नाही आहेत माझ्याकडे, ते मला आणावे लागतील. त्यानंतरच हे फुल कंप्लीट होईल. मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. ते फुल स्टिक कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला. ग्लू गन आहे. ग्लू गनने पटकन चिटकतं हे. तर इथे अशा पद्धतीने मी जास्वंदीचं फुल हे स्टिक करून घेतलेलं आहे. ग्लू गननेच स्टिक केलेलं आहे. ग्लू गनमुळे चांगलं चिपकल्या जातं हे. आणि फॅब्रिक ग्लूनी पण चिटकल्या जातं, पण एवढं हे नाही परफेक्ट नाही चिपकल्या जात, जसं की ग्लू गनने चिटकलं आहे. ते बघू शकता. आता याच्यामध्ये मला पोलन आणून चिटकवावे लागतील, त्यानंतर हे फूल छान दिसेल. कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच जास्वंदीच्या फुलांचं मी गणपतीसाठी हार बनवणार आहे. आता इथे नाही कमळाचं फूल कसं बनवलं मी ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले हे एक पाईप क्लीनर घ्यायचं आहे, त्याच्यामधून कट करायचं आहे. कात्रीने किंवा कटरने कट होतं. याच्यामध्ये तार आहे, त्यामुळे हवं तसं फोल्ड करता येतं, हवं तसं आपल्याला शेप आकार देता येतो याचा. आता याची मी पाकळी बनवणार आहे. कट केलेल्या भागाला असं फोल्ड करून घ्यायचं आहे, इथे बघू शकता. आणि इथे मध्ये असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे फक्त. आणि हे जे राहिलेलं भाग आहे हे खाली असे फोल्ड करायचं आहे. आणि खाली राहिलेले हे दोन टोक आहेत, त्याचा फक्त एक पिळा मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही फुलाची पाकळी तयार झाली आहे. अशाच पाकळ्या मी बनवून घेते आणि मग बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने इथे मी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. हा डार्क पिंक आहे, हा बेबी पिंक आहे आणि पानं म्हणून असा ग्रीन कलर. सेम ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या स्टिक कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते. आणि एका पाईप क्लीनरपासून ह्याचे हाफमध्ये 2 असे राऊंड करून घेतले आहेत. ह्याच्यावर आपल्याला ह्या पाकळ्या स्टिक करून घ्यायच्या आहेत. आता हे फूल कसं स्टिक करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर ग्लू गन गरम करायला ठेवली होती, आता गरम झाली नाही.
ते बाहेर जरा मुलं खेळतायत आणि आजूबाजूला घरांची कामं देखील चालू आहेत, त्यामुळे तिथला ठोकाठाकी केलेला मशीनचा आवाज व्हिडिओमध्ये येतोय. आता या बनवलेल्या सर्कलला मी ग्लू गनने ग्लू लावून घेणार आहे. त्याच्यावर तयार केलेली ही डार्क पिंक शेडची पाकळी चिपकवणार आहे अशा पद्धतीने. तुम्हाला बॅकच्या कॅमेराने दाखवते म्हणजे कळेल. हे तुम्ही आपलं हे भेटतं फॅब्रिक ग्लू भेटतं त्याने पण चिपकवू शकता, पण फॅब्रिक ग्लूपेक्षा ग्लू गनने खूप छान चिपकले जाते हे आणि टिकतं पण भरपूर दिवस. हे बघा, तुम्हाला हवं तसा ह्याचा शेप तुम्ही देऊ शकता. आतमध्ये हवं तर आतमध्ये, बाहेर पाहिजे असेल तर बाहेर. ते मी डबल शेड करणार आहे, त्यामुळे हे आतला भाग आहे हा, त्यामुळे मी हे आतमध्येच केलेले आहेत ह्या पाकळ्या. आणि याच्यामध्ये तारा असल्यामुळे हवा तो शेप देता येतो. आता बाहेरून लाईट पिंक कलर घेतला आहे इथे मी. ग्लू गन थोडंसं हाताला चिटकतंच, त्याचं काही नाही, ते निघतं पण नंतर. पण गरम गरम हाताला चिटकू देऊ नका, नाहीतर चिटकवताना चटका बसतो याचा. हे अशा पद्धतीने मी चिटकवून घेतलं आहे. आता याला पानं चिटकवून घ्यायची आहेत. हे बघा,
4 आणि 5. हे झालं आपलं कमळाचं फूल तयार. इझी आहे, फक्त ह्या पाकळ्या बनवायलाच खूप वेळ जातो. एक एक बनवायला त्यालाच टाइम लागतो, बाकी चिपवायला आणि ओवायला काही वेळ लागत नाही. तयार आहे आपलं कमळाचं फूल. असेच फुलं बनवून हे तोरण मी तयार केलेलं आहे. आता हे एक मी बनवलेलं आहे, अजून दुसरं बनवायचं बाकी आहे. त्यावेळेस मी तुम्हाला हे कसं स्टिक करायचं आणि कसं ओवायचं ते देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. हे एक मी बनवलेलं आहे आणि हे जास्वंदीचं फूल पण बनवलेलं आहे. आता ह्याला पोलन आणून स्टिक करेन आणि अशीच फुलं बनवेन आणि गणपती बाप्पासाठी छान असा हार बनवेन. तो देखील मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन कसा बनवला ते. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटी दाखवली की कसं आपण घरी देखील बनवू शकतो. फक्त साहित्य विकत आणावं लागतं, त्यापासून आपण घरी देखील बनवू शकतो. त्याचप्रमाणे मी हे साहित्य आणून बनवलेलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय.